स्टँडर्ड 10 सायन्स पार्ट 1 चा सेकंड टॉपिक आज आपण बघणार आहे, ज्याचं नाव आहे पिरियडिक क्लासिफिकेशन ऑफ एलिमेंट. आता पिरियडिक क्लासिफिकेशन बघण्याआधी आपण व्हॉट यू मीन बाय एलिमेंट बघूया. कुठलाही जो मॅटर असणार आहे, मॅटर म्हणजे पदार्थ घेतो आपण इथं कन्सिडर करणार आहे. कुठलाही सबस्टन्स असेल, कंपाऊंड असेल, पदार्थ असेल, तो जो बनलेला असणार आहे त्याच्या मेन कंपोनंटनी कशानी, एलिमेंटनी. मग एक्झाम्पल घेऊया वॉटर. वॉटरचा फॉर्म्युला माहिती आहे तुम्हाला H2O. मग वॉटरचा फॉर्म्युला H2O आहे, तर पाणी कशाने बनलेलं आहे वॉटर, हायड्रोजन अँड ऑक्सिजन. म्हणजे एलिमेंट कुठले आहेत, हायड्रोजन अँड ऑक्सिजन. सेकंड एक्झाम्पल जर घेतलं आपण ग्लुकोज. ग्लुकोजचा फॉर्म्युला काय, C6H12O6. म्हणजे ग्लुकोज कशाने बनलेला आहे, कार्बन, हायड्रोजन, ऑक्सिजन. आधीच्या स्टँडर्डमध्ये तुम्ही एलिमेंटची स्टडी केलेली आहे, तुम्हाला आठवतसुद्धा असतील काही एलिमेंट. कार्बन, हायड्रोजन, ऑक्सिजन, सोडियम, पोटॅशियम, हे सगळे काय आहेत, एलिमेंट. म्हणजे कुठलाही जो पदार्थ आहे तो जो कशाने बनलेला आहे, तर तो बनलेला आहे एलिमेंट. म्हणजे मॅटर इज मेड अप फ्रॉम एलिमेंट. ओके, असे एकूण 118 एलिमेंट आहेत आत्तापर्यंत जे सायंटिस्टनी डिस्कवर केलेले आहेत. असे 118 काय आहे टोटल एलिमेंट्स आहेत. ठीक आहे. मग जर आपण तो एलिमेंट जर डिटेलमध्ये स्टडी करायचा प्रयत्न केला तर आपल्याला एकूण 118 एलिमेंट ॲट अ टाईम स्टडी करणं पॉसिबल नाही आहे. आणि त्यासाठी आपण काय करतो, क्लासिफिकेशन करतो. त्याचं क्लासिफिकेशन म्हणजे त्याचं ग्रुपिझम करतो, त्याचं वर्गीकरण करतो. आणि त्याच्यावरनं मग आपल्याला त्याची स्टडी करायला काय होते, इझी होते. ठीक आहे. मग आता आपण बघूया पहिला एलिमेंट. एलिमेंट जो आहे ते काय आहेत, कार्बन, हायड्रोजन, ऑक्सिजन, हे सगळे काय आहेत, एलिमेंट आहेत. मग जर आपण डिटेलमध्ये स्टडी करायला गेलं तर एलिमेंट जे आहेत ते बनलेले असतात ॲटमने. एलिमेंट कशाने बनलेले असतात, ॲटमने. फॉर एक्झाम्पल ऑक्सिजन. ऑक्सिजन निसर्गात आढळताना तो आढळतो इन द फॉर्म ऑफ O2. ऑक्सिजन कसा आढळणार आहे, इन द फॉर्म ऑफ O2. O2च्या फॉर्ममध्ये आढळतो. मग ह्याला आपण एलिमेंट म्हणणार आहे. आणि जर ह्या ऑक्सिजन एलिमेंटला जर मी ब्रेक करायचा प्रयत्न केला, डिवाइड केलं, तर ह्याचं कन्वर्जन कशात होईल, 2 सिंगल ऑक्सिजनमध्ये होणार आहे. 2 आपल्याला ऑक्सिजनचे ॲटम मिळणार आहेत. म्हणजे जर ॲटम एका विशिष्ट कॉम्बिनेशनमध्ये जॉईन झाले तर त्याचं कन्वर्जन कशात होणार आहे, एलिमेंटमध्ये होणार आहे. ओके. मग आता बघूया हे जे ॲटम आहेत हे ॲटम कशाने बनलेले आहेत, तर हे ॲटम बनलेले आहेत 3 सब पार्टिकलनी, 3 ॲटॉमिक पार्टिकलनी बनलेले आहेत. आणि ते आहेत प्रोटॉन, न्यूट्रॉन, इलेक्ट्रॉन. आपण 8th स्टँडर्डला हे स्टडी केलेलं आहे. ॲटम जे आहे ते ॲटम कशाने बनलेले आहेत, 3 सब ॲटॉमिक पार्टिकलनी बनलेले आहेत. आणि ते कुठले आहेत, प्रोटॉन, न्यूट्रॉन, इलेक्ट्रॉन. आणि त्यावेळेस आपण असंही स्टडी केलं होतं, प्रोटॉन जो आहे त्याच्यावर चार्ज असतो प्लस. प्रोटॉनवर कुठला चार्ज असतो, पॉझिटिव्ह चार्ज असणार आहे. इलेक्ट्रॉन जे आहेत त्यांच्यावर कुठला चार्ज असणार आहे, नेगेटिव्ह चार्ज असणार आहेत. प्रोटॉन, न्यूट्रॉन, इलेक्ट्रॉन हे ॲटमचे पार्टिकल्स आहेत. प्रोटॉनवर पॉझिटिव्ह चार्ज असतो, इलेक्ट्रॉनवर नेगेटिव्ह चार्ज आहे. आणि जे न्यूट्रॉन आहेत त्यांच्यावर चार्ज नाही आहेत, म्हणजे ते चार्जलेस आहेत किंवा न्यूट्रल आहेत. ओके. त्यानंतर आपण अजून काही कन्सेप्ट बघितले होते. त्यातला एक कन्सेप्ट होता ॲटॉमिक नंबर. कुठला कन्सेप्ट होता, ॲटॉमिक नंबर. आता ॲटॉमिक नंबर म्हणजे काय, जर आपण कुठलाही ॲटम घेतला तर त्या ॲटममध्ये जेवढे प्रोटॉन आहेत तेवढेच त्याच्यामध्ये काय असणार आहेत, इलेक्ट्रॉन. म्हणजे कुठलाही जर तुम्ही ॲटम घेतला त्याच्यामध्ये जेवढे प्रोटॉनचा नंबर आहे तितकाच त्याच्यामध्ये कुणाचा नंबर असणार आहे, इलेक्ट्रॉनचा नंबर असणार आहे. फॉर एक्झाम्पल आपण हायड्रोजन घेतलं. हायड्रोजनमध्ये 1 प्रोटॉन आहे आणि इलेक्ट्रॉनसुद्धा किती आहे, 1च आहे. आणि हा जो नंबर असतो कसला, प्रोटॉन आणि इलेक्ट्रॉन जे सेम नंबर आहेत त्या नंबरलाच आपण काय म्हणलं होतं, त्याचं ॲटॉमिक नंबर. त्या नंबरला काय म्हटलं होतं, ॲटॉमिक नंबर. मग ॲटॉमिक नंबर म्हणजे काय, एखाद्या एलिमेंटमध्ये असलेल्या प्रोटॉनची संख्या किंवा इलेक्ट्रॉनची संख्या, त्याला आपण काय म्हणायचं, त्याचा ॲटॉमिक नंबर. सिम्पल. त्यामध्ये असलेले प्रोटॉन किंवा इलेक्ट्रॉन ह्याचा नंबर जे असेल त्याला म्हणायचं ॲटॉमिक नंबर. नेक्स्ट कन्सेप्ट आपण बघितला होता ॲटॉमिक मास नंबर. आता ॲटॉमिक मास नंबरचा अर्थ काय, मास म्हणजे वजन. ठीक आहे. ॲटमचं जे मास असणार आहे ते कॉन्सन्ट्रेट झालेलं असतं ॲट द सेंटरला. आणि त्या सेंटरमध्ये असणार आहेत प्रोटॉन आणि न्यूट्रॉन. मग जर आपण ॲटममध्ये असलेल्या प्रोटॉन आणि न्यूट्रॉनची बेरीज केली, त्याला इंग्लिशमध्ये सम म्हणतो आपण, प्रोटॉन आणि न्यूट्रॉनची जर बेरीज केली तो जो नंबर येईल त्याला आपण म्हणणार आहे ॲटॉमिक मास नंबर. ओके. सो ॲटॉमिक मास नंबर इट इज द सम ऑफ नंबर ऑफ प्रोटॉन अँड न्यूट्रॉन प्रेझेंट इन ॲन ॲटम. ॲटॉमिक नंबरचा अर्थ काय, प्रोटॉनची संख्या किंवा इलेक्ट्रॉनची संख्या, ह्याला आपण म्हणणार आहे त्याचा ॲटॉमिक नंबर. आता हे जे होते काही बेसिक कन्सेप्ट होते जे आपण स्टडी केले. आता ह्या कन्सेप्टवर आधारित काय केलेलं आहे, एलिमेंटचं क्लासिफिकेशन केलेलं आहे. म्हणजे एलिमेंटचे ग्रुप केलेले आहेत.
आणि ते आपण अर्लियर स्टँडर्डला बघितले होते शॉर्टमध्ये. जे एलिमेंट आहेत ते एलिमेंट 3 पार्टमध्ये डिवाईड झाले होते, मेटल, नॉन मेटल अँड मेटॉलॉइड. मग आता मेटल कुणाला म्हणलं होतं आपण? जे एलिमेंट करंट कॅरी करतील, टफ असतील, ज्याला शाईन असेल, त्याला आपण काय म्हणलं होतं? मेटल म्हणलं होतं. काही एलिमेंट कसे आहेत? करंट कॅरी करत नाहीत, ते टफ नसून ते ब्रिटल आहेत, लगेच तुटतात. ते कुठल्या कॅटेगरीमध्ये होते? ते होते नॉन मेटलमध्ये. आणि थर्ड कॅटेगरी होती मेटॉलॉइड, म्हणजे जे एलिमेंट काही मेटलच्या प्रॉपर्टी दाखवतात, काही नॉन मेटलच्या प्रॉपर्टी दाखवतात, त्याला आपण कन्सिडर केलं होतं मेटॅलॉइडमध्ये. बरोबर आहे. मग हे जे क्लासिफिकेशन केलं होतं आपण कशासाठी केलं होतं? आपल्याला सर्व एलिमेंटची स्टडी इझिली करता यावे म्हणून. आणि तसंच ह्या टॉपिकमध्ये वेगवेगळे सायंटिस्ट आलेले आहेत, त्यांनी वेगवेगळ्या एलिमेंटची स्टडी केली आणि त्यांना जे आढळलं ते त्यांनी एक्सप्लेन केलेलं आहे आणि ते आपल्याला ह्या टॉपिकमध्ये स्टडी करायचं आहे. मग एक एक करत आपण एक एक कन्सेप्ट बघूया. फर्स्ट कन्सेप्ट बघूया आपण, डोबेरियन ट्रायड. एलिमेंटचं क्लासिफिकेशन बघताना वेगवेगळे सायंटिस्ट आले, त्यांनी वेगवेगळे कन्सेप्ट एक्सप्लेन केले. त्यामध्ये फर्स्ट सायंटिस्ट जो होता, जे आपल्या बुकमध्ये दिलेलं आहे, दॅट इज द डोबेरियन. इट इज द नेम ऑफ सायंटिस्ट. त्यांनी काय केले? एलिमेंटची स्टडी केली आणि एलिमेंटची स्टडी करताना त्यांनी असं सांगितलं, जे काही एलिमेंट आहेत त्यांच्या ज्या प्रॉपर्टीज असतील त्या असतील रिलेटेड टू देअर ॲटॉमिक मासेस. आता पहिलं बघूया प्रॉपर्टीज म्हणजे काय. प्रॉपर्टी 2 टाईपच्या असतात, फिजिकल प्रॉपर्टी अँड केमिकल प्रॉपर्टी. फिजिकलचा अर्थ काय आहे? फिजिकल प्रॉपर्टीचा अर्थ जे ॲपेरन्सवरनं असणार आहेत, म्हणजे त्यांचा टेक्स्चर कसा आहे, त्यानंतर त्यांचा मेल्टिंग पॉईंट कसा आहे, बॉइलिंग पॉईंट कसा आहे, त्याला आपण म्हणायचं फिजिकल प्रॉपर्टी. आणि नेक्स्ट केमिकल प्रॉपर्टी. केमिकल प्रॉपर्टीचा अर्थ त्यांची रिॲक्टिव्हिटी, ऑक्सिजनसोबत त्यांची रिॲक्शन कशी असेल, हायड्रोजनसोबत कशी असेल, वॉटरसोबत कशी असेल, त्याला म्हणायचं केमिकल प्रॉपर्टी. मग डोबेरियनने काय सांगितलं? जो काही एलिमेंट आहेत त्यांच्या जे काही प्रॉपर्टीज आहेत, केमिकल प्रॉपर्टीज, त्या रिलेटेड असतील त्याच्या ॲटॉमिक मासेसशी. ॲटॉमिक मासेस म्हणजे काय? त्याचा ॲटॉमिक मास नंबर, म्हणजेच त्याच्यामध्ये असलेल्या प्रोटॉन आणि न्यूट्रॉनची संख्येशी असेल. ठीक आहे. मग डोबेरियनने काय सांगितलं? एलिमेंटची त्यांनी स्टडी केली. स्टडी केल्यावर त्याच्या असं लक्षात आलं, एलिमेंटच्या ज्या प्रॉपर्टीज आहेत त्या रिलेटेड आहेत त्या एलिमेंटच्या ॲटॉमिक मासेसशी. ओके. त्यानुसार नंतर काय केलं त्यांनी? सर्व एलिमेंटच्या केमिकल प्रॉपर्टीज स्टडी केला आणि त्यानंतर त्यांनी 3 एलिमेंटचा ग्रुप केला. त्यानंतर त्यांनी काय केलं आहे? 3 एलिमेंटचा ग्रुप केला. अशांचा ग्रुप केला ज्यांच्या प्रॉपर्टीज कशा आहेत? सेम. सर्व एलिमेंट घेतले, त्यांच्या प्रॉपर्टी स्टडी केला. ज्या एलिमेंटच्या प्रॉपर्टी सिमिलर आहेत अशा एलिमेंटचा त्यांनी काय केलेला आहे? 3 एलिमेंटचा त्यांनी ग्रुप केलेला आहे आणि त्याला काय म्हणलेलं आहे? ट्रायड्स. ठीक आहे. काय म्हणायचं? फर्स्ट डोबेरियनने काय केलं? काय सांगितलं? एलिमेंट जो आहे त्याच्या प्रॉपर्टी ज्या आहेत त्या कशाच्या रिलेटेड आहेत? त्यांच्या ॲटॉमिक मासेसचे. सेकंड काय केलं त्यांनी? असे एलिमेंट घेतले ज्यांच्या प्रॉपर्टी कशा आहेत? सेम. आणि सेम असलेल्या एलिमेंटचं त्यांनी काय केलेलं आहे? 3 जणांचा ग्रुप केला आणि त्याला त्याने नेम काय दिलेला आहे? ट्रायड्स. नेक्स्ट काय केलं त्यांनी? जे एलिमेंट्स अरेंज केले होते 3च्या ग्रुपमध्ये त्याला त्यांनी अरेंज केलेलं आहे इन्क्रीजिंग ऑर्डर ऑफ ॲटॉमिक मासेस. त्याला त्यांनी ॲटॉमिक मासच्या इन्क्रीजिंग ऑर्डरनी काय केले? अरेंज केले. आणि त्यानंतर त्यांनी असं प्रूव्ह करून केलं की ॲटॉमिक मास ऑफ मिडल वन, जो काही मिडलला एलिमेंट असणार आहे त्याचा जो ॲटॉमिक मास आहे हा ॲप्रॉक्सिमेटली इक्वल असेल ऑदर 2 एलिमेंटच्या मीनचा ॲटॉमिक मास असेल. एक्झाम्पल इथं आहे बघा, आपण घेतलेले आहेत एक्झाम्पल इथं लिथियम, पोटॅशियम, सोडियम. 3 एक्झाम्पल घेतलेले आहेत त्यांनी, ट्रायड केलं होतं त्यांनी. ह्या 3 एलिमेंटच्या प्रॉपर्टीज त्याला सिमिलर आढळल्या. कुठले 3 एलिमेंट आहेत बघा? लिथियम, पोटॅशियम, सोडियम. हे 3 एलिमेंटच्या प्रॉपर्टीज सिमिलर आढळल्या आणि त्याला त्यांनी काय केलं? ट्रायड्स असं नाव दिलं. त्यानंतर त्यांनी ह्याला अरेंज केलं इन ऑर्डर ऑफ देअर इन्क्रीजिंग ॲटॉमिक मासेस. त्याला त्यांनी ॲटॉमिक मासेसनुसार इन्क्रीजिंग ऑर्डरनी काय केलेलं आहे? अरेंज केलेलं आहे. आता ह्याचा ॲटॉमिक मास किती आहे? जो लिथियम आहे ह्याचा ॲटॉमिक मास आहे 6.9. लिथियमचं किती आहे ॲटॉमिक मास? 6.9. पोटॅशियम जो आहे त्याचा ॲटॉमिक मास आहे 39.1. पोटॅशियमचा ॲटॉमिक मास किती आहे? 39.1. सोडियम जो आहे त्याचा ॲटॉमिक मास आहे 23. असे 3 एलिमेंट घेतले, लिथियम, पोटॅशियम, सोडियम. आता त्याला कसं अरेंज केलं आहे? इन्क्रीजिंग ऑर्डरमध्ये ॲटॉमिक मासचा. मग पहिला कोण येईल? स्मॉलेस्ट कोण आहे? लिथियम. म्हणजे पहिला कुठला एलिमेंट येईल? लिथियम. सेकंड कोण येणार आहे? ह्याच्यापेक्षा थोडा बिगर कोण आहे? 23, सोडियम. सेकंड कोण येईल? सोडियम. आणि लास्टला कोण येईल? एकदम बिगेस्ट म्हणजे कोण येईल? पोटॅशियम.
ठीक आहे. अशी त्यांनी 3 एलिमेंट अरेंज केले, लिथियम, सोडियम, पोटॅशियम. आणि काय प्रूव्ह करून दाखवलं, ॲटॉमिक मास ऑफ मिडल वन, जो मिडलला एलिमेंट असणार आहे त्याचा जो ॲटॉमिक मास आहे, आता सोडियमचा ॲटॉमिक मास किती आहे 23, सोडियमचा ॲटॉमिक मास किती आहे 23. ॲटॉमिक मास ऑफ मिडल वन इज ॲप्रॉक्सिमेटली इक्वल टू, हा काय होणार आहे ॲप्रॉक्सिमेटली इक्वल येणार आहे, म्हणजे एक्झॅक्टली इक्वल आला पाहिजे असं नाही, पॉईंटमध्ये तिथं काय असणार आहे व्हेरिएशन असणार आहे. इज ॲप्रॉक्सिमेटली इक्वल टू मीन ऑफ ॲटॉमिक मासेस ऑफ अदर 2 एलिमेंट. मग आता बाजूला जे 2 एलिमेंट आहेत त्यांचा जो ॲटॉमिक मास आहे त्याचा आपल्याला काय करायचं आहे मीन काढायचं आहे. मीन कसं काढतो आपण, जेवढे काही एलिमेंट आहेत त्याचं ॲटॉमिक मासला प्लस करायचं आणि किती एलिमेंट आहेत त्याच्यानी काय करायचं आहे डिवाइड करायचं आहे. आता मास ऑफ मिडल वन इज ॲप्रॉक्सिमेटली इक्वल आहे कुणाच्या, मीन ऑफ अदर 2 एलिमेंट. मीन ऑफ अदर 2 कुठले आहेत, लिथियम अँड पोटॅशियम. त्याचा मीन कसं करतो, असं करतो आपण, ठीक आहे. सोडियमचं किती आहे 23, ह्याचा मीन कसं येईल बघा, लिथियमचं किती आहे 6.9, पोटॅशियमचं किती आहे 39.1 डिवायडेड बाय 2. आता किती येईल जर आपण बघितलं तर ह्यांचं प्लस केलं किती येणार आहे 46 अपॉन काय येईल 2. सो किती येईल 46 अपॉन 2 23. म्हणजे atomic mass of middle one is approximately equal to the atomic masses of mean of atomic masses of other 2 element. असं त्यांनी शो केलं, ठीक आहे. आपण काय बघतो डोबेरियन ट्रायड्स. डोबेरियन इट इज अ नेम ऑफ सायंटिस्ट. त्यांनी काय केलेलं आहे, काय सर्व एलिमेंटची स्टडी केली आणि त्यांनी असं सांगितलं एलिमेंटच्या प्रॉपर्टी ह्या रिलेटेड आहेत त्याच्या ॲटॉमिक मासेसचे, आणि असं करून ज्या एलिमेंटच्या प्रॉपर्टीज सेम आहेत अशा एलिमेंटचा त्यांनी 3 एलिमेंटचा त्यांनी ग्रुप केलेला आहे आणि त्याला त्यांनी नाव दिलेलं आहे ट्रायड्स. त्यानंतर त्या एलिमेंटला त्यांनी अरेंज केलं इन इन्क्रीजिंग ऑर्डर ऑफ ॲटॉमिक मासेस. त्यांच्या इन्क्रीजिंग ऑर्डरनी ॲटॉमिक मासेसच्या त्यांनी अरेंज केलं आणि त्यानंतर असं प्रूव्ह केलं ॲटॉमिक मास ऑफ मिडल वन, मध्यभागी जो एलिमेंट आहे त्याचा जो मास आहे इज ॲप्रॉक्सिमेटली इक्वल टू द मीन ऑफ ॲटॉमिक मासेस ऑफ अदर 2 एलिमेंट. मिडल वनचा ॲटॉमिक मास हा अदर 2च्या ॲटॉमिक मासेसच्या मीन इतका असेल असं त्यांनी प्रूव्ह केलेलं आहे. मग पेपरला मे बी 2 मार्कला नोट विचारतील किंवा 1 मार्कला एक्झाम्पल देतील आणि त्या एक्झाम्पलवरनं आपल्याला ओळखायचं आहे तो डोबेरियन ट्रायड आहे का नाही. मग ते कसं ओळखायचं, असं एक्झाम्पल देतील तुम्हाला, असे मास नंबर आपल्याला काय करायचं आहे मिडल वनचा कॅरी करायचं आहे आणि त्यानंतर बाजूच्या 2चा प्लस करून डिवाइड बाय 2 करून बघायचं आहे. जर इक्वल आला तर तो डोबेरियन ट्रायड आहे, नाही आला तर तो डोबेरियन ट्रायड नसणार आहे. सेकंड कन्सेप्ट आहे न्यूलँड्स लॉ ऑफ ऑक्टेव. न्यूलँड इट इज अ नेम ऑफ सायंटिस्टचं नाव आहे न्यूलँड आणि त्यांनी काय केलेलं आहे एलिमेंटची स्टडी केली आणि एलिमेंटची स्टडी केल्यावर त्यांनी सर्व एलिमेंटला अरेंज केलं इन ऑर्डर ऑफ देअर ॲटॉमिक मासेस. न्यूलँडने एलिमेंट्स घेतले त्यांची स्टडी केली, त्यांचं ॲटॉमिक मास स्टडी केलं आणि त्यांना अरेंज केलं इन ऑर्डर ऑफ देअर ॲटॉमिक मासेस. इन्क्रीजिंग नंबरनुसार त्याला त्यांनी अरेंज केलं. मग असं एक टेबल दिसतोय आपल्याला, ह्यामध्ये आपण काय केलेलं आहे ते एलिमेंट अरेंज केलेले आहेत. मग एलिमेंट अरेंज करताना न्यूलँडला असं आढळलं प्रत्येक 8वा जो एलिमेंट आहे, प्रत्येक 8वा एलिमेंट हा फर्स्ट एलिमेंटची मॅच करतोय, त्याच्या प्रॉपर्टी मॅच करत आहे. म्हणजे इथं बघा हायड्रोजन फर्स्ट आहे, फर्स्ट, सेकंड, थर्ड, फोर्थ, फिफ्थ, 6, 7, 8 बरोबर आहे. म्हणजे हायड्रोजन पहिलं आहे आणि फ्लोरीन 8वा आहे. जर आपण लिथियम घेतलं, लिथियमपासून काउंट केलं 1 2 3 4 5 6 7 8 म्हणजे लिथियम पहिला आणि सोडियम काय झालं 8वा. बेरिलियमपासून काउंट केलं 1 2 3 4 5 6 7 8 मग बेरिलियम पहिला झाला, मॅग्नेशियम 8वा झाला. तर असं लक्षात आलं एलिमेंटला त्यांनी अरेंज केलं इन्क्रीजिंग ऑर्डरनी आणि त्याच्या असं लक्षात आलं प्रत्येक 8वा एलिमेंटच्या प्रॉपर्टी फर्स्ट एलिमेंटशी मॅच होते. म्हणजे इथं फ्लोरीन जर आपण काउंट केलं तर फ्लोरीन 8वा आहे, हायड्रोजन फर्स्ट आहे, हायड्रोजन आणि फ्लोरीनच्या प्रॉपर्टी मॅच झाला. सोडियम, लिथियम, सोडियम 8वा आहे, लिथियम फर्स्टला आहे, त्या दोघांच्या प्रॉपर्टी मॅच झालेल्या आहे. मग न्यूलँडनी काय केलं एलिमेंट घेतले, त्यांचं ॲटॉमिक मास चेक केलं, त्यांना अरेंज केलं इन्क्रीजिंग ऑर्डरनी, ॲटॉमिक मासेसच्या इन्क्रीजिंग ऑर्डरने त्याला अरेंज केलं आणि त्याला असं आढळलं एव्हरी 8th एलिमेंट शो सिमिलर प्रॉपर्टी टू दॅट ऑफ द फर्स्ट वन. एव्हरी 8th एलिमेंट शो सिमिलर प्रॉपर्टी टू दॅट ऑफ द फर्स्ट वन. मग सोडियम इट इज द 8th एलिमेंट टू द लिथियम. सोडियम हा 8वा आहे, लिथियम कुठला आहे फर्स्ट होता. सिमिलरली मॅग्नेशियम इट इज द 8th
फ्रॉम द बेरिलियम. मॅग्नेशियम 8वा होता आणि त्याच्या फर्स्टला कोण होता? बेरिलियम. त्यावेळेस त्याच्या लक्षात आलं सोडियम लिथियमच्या प्रॉपर्टी सिमिलर आहेत, मॅग्नेशियम बेरिलियमच्या प्रॉपर्टी काय आहेत? सिमिलर आहेत. आणि ह्या ज्या प्रॉपर्टी आहेत प्रत्येक 8th एलिमेंटच्या प्रॉपर्टी फर्स्टची मॅच होतो आहे ते त्यांनी कंपेअर केलं. हे सिमिलॅरिटी त्यांनी कंपेअर केलेलं आहे ऑक्टेव इन द म्युझिक. आपलं जे म्युझिक आहे, कुठलं म्युझिक आपलं? सा रे ग म प द नी सा. हे जे म्युझिक आहेत, म्युझिकचे जे सूर आहेत त्याच्याशी त्यांनी काय केलेलं आहे? कंपेअर केलेलं आहे. मग आपलं म्युझिक कसं लागतं बघा, सा रे ग म प ध नी सा. परत 8ला काय येणार आहे? सा. असं त्यांनी कंपेअर केलं आहे म्युझिकशी आणि त्यामुळं ह्या लॉला काय म्हणलेलं आहे? लॉ ऑफ ऑक्टेव्स. ठीक आहे. न्यूलँड, इट इज अ नेम ऑफ सायंटिस्ट. ही अरेंज द एलिमेंट इन ऑर्डर ऑफ देअर इन्क्रीजिंग मासेस. He found that every 8th element shows similar property to that of the first one, and he compared this similarity with the octave in music. Hence, it is known as law of octave. न्यूलँडने सांगितलं होतं फर्स्ट एलिमेंटच्या प्रॉपर्टी आणि 8th एलिमेंटच्या प्रॉपर्टी काय आहेत? सिमिलर आहेत. पण हे ज्यावेळेस नंतर स्टडी करण्यात आलं त्यावेळेस त्याचे काही लिमिटेशन्स होते, काही ड्रॉबॅक्स आढळले त्याचे. मग आता आपल्याला बघायचे त्याचे लिमिटेशन काय आहे. ज्यावेळेस नंतर हे जर पडताळणी करण्यात आली त्यावेळेस असं लक्षात आलं हे जे प्रॉपर्टी आहेत ह्या फक्त ॲप्लिकेबल होत्या अप टू ओनली कॅल्शियम. हे सगळे प्रॉपर्टी कुठंपर्यंत मॅच झाल्या? फक्त कॅल्शियम. म्हणजे कॅल्शियमपर्यंतच फक्त 8व्या एलिमेंटच्या आणि फर्स्ट एलिमेंटच्या प्रॉपर्टी काय करण्यात आला? मॅच होण्यात आला. त्यामुळे फर्स्ट लिमिटेशन काय सांगू शकतो आपण? इट इज ॲप्लिकेबल ओनली अप टू कॅल्शियम. हा त्याचा फर्स्ट लिमिटेशन आहे. सेकंड लिमिटेशन, ज्यावेळेस न्यूलँड हा टेबल बनवत होता त्यावेळेस त्यांनी काय केलेलं आहे? काही एलिमेंटला, 2 एलिमेंटला एकाच टेबलमध्ये घेतलेलं आहे अंडर द नोट ऑफ सा. आता ह्या टेबलमध्ये दिसते आपल्याला CO अँड निकेल. CO मीन्स कोबाल्ट, NI मीन्स निकेल. कोबाल्ट आणि निकेल त्यांनी काय केलेलं आहे? एकाच टेबलमध्ये काय केलेलं आहे? अरेंज केलेलं आहे. आणि तेही अरेंज केलं आहे अलॉंग विथ फ्लोरीन अँड क्लोरीन. फ्लोरीन क्लोरीन हे कोण आहेत? हॅलोजन आहेत. फ्लोरीन क्लोरीन कोण आहेत? हॅलोजन. आणि त्याने असं सांगितलं फ्लोरीन क्लोरीनच्या प्रॉपर्टी कुणाशी मॅच होतात? कोबाल्ट आणि निकेल. आता आपल्याला एवढं तरी माहिती आहे कोबाल्ट आणि निकेल कोण आहेत? मेटल आहेत. आणि फ्लोरीन क्लोरीन कोण आहेत? नॉन मेटल. म्हणजे इथं ही थेरी काय झालेली आहे? फेल झालेली आहे. मग सेकंड लिमिटेशन आपण त्याचं काय सांगू शकतो? ही प्लेस्ड 2 एलिमेंट इन सम बॉक्सेस. ही प्लेस 2 एलिमेंट इन सम बॉक्सेस. फॉर एक्झाम्पल, ही प्लेस कोबाल्ट अँड निकेल इन अ सेम बॉक्स अलॉंग विथ क्लोरीन अँड फ्लोरीन. त्यांनी काय केलेलं आहे? कोबाल्ट आणि निकेलला कुणासोबत ठेवलेलं आहे? फ्लोरीन अँड क्लोरीनली. आणि हे काय होतं? रॉंग होतं. पण नंतर लक्षात आलं प्रॉपर्टीज ऑफ कोबाल्ट निकेल इज मॅच विथ द प्रॉपर्टीज ऑफ आयरन. प्रॉपर्टी कोबाल्ट निकेलची कुणाशी मॅच झालेलं आहे? आयनशी मॅच झालेलं आहे. पण त्यांनी आयनला कुठं प्लेस केलं होतं? अंडर द नोट ऑफ नी. ऑक्सिजन सल्फरशी कुणाला मॅच केलं होतं? आयरनला मॅच केलं होतं. पण जर रियालिटीमध्ये चेक केलं तर कोबाल्ट निकेल हे सुद्धा मेटल आहे आणि आयरनसुद्धा काय आहे? मेटल आहे. हा काय होता त्याचा? सेकंड लिमिटेशन. फर्स्ट लिमिटेशन आपण काय सांगू शकतो? इट इज ॲप्लिकेबल ओनली अप टू कॅल्शियम. ही थेरी फक्त कुठंपर्यंत ॲप्लिकेबल झाली? कॅल्शियमपर्यंत ॲप्लिकेबल झाली. सेकंड, ही प्लेस 2 एलिमेंट इन सम बॉक्सेस. त्याने काय केलेले आहेत? काही एलिमेंट, 2 एलिमेंट एका बॉक्समध्ये ठेवले आणि त्यामध्ये एक्झाम्पल कुठले घेतले आपण? कोबाल्ट अँड निकेल. ही प्लेस कोबाल्ट अँड निकेल अलॉंग विथ हॅलोजन, क्लोरीन अँड फ्लोरीन. बट इन रियालिटी कोबाल्ट निकेल's प्रॉपर्टी मॅचेस विथ द आयरन. कुणाशी मॅच करत होते? आयरनचे. आणि लास्ट त्याचा जो काही लिमिटेशन आहे दॅट इज डिड नॉट हॅव प्रोव्हिजन टू ॲक्युमिलेट न्यूली डिस्कवर्ड एलिमेंट. त्यांनी हा जो टेबल केलेला होता तो टेबल केलेला होता त्यावेळीस अस्तित्वात असलेले डिस्कवर असलेले एलिमेंटच्या बाबतीत केला होता. पण आता जर नवीन इंट्रोड्यूस झाला एलिमेंट तर त्याला कुठं जागा द्यायची टेबलमध्ये? त्याचं प्रोव्हिजन त्याच्याकडे नव्हतं. न्यूली डिस्कवर एलिमेंटला आपल्या टेबलमध्ये कुठं पोझिशन द्यायची, त्याचं कुठं अकोमोडेशन करायचं ह्याचं प्रोव्हिजन न्यूलँडकडे नव्हतं आणि त्यामुळे ही थेरी काय गेलेली आहे? फेल गेलेली आहे. नेक्स्ट कन्सेप्ट आहे आपला मेंडेलिव्ह पिरियॉडिक टेबल. मेंडेलिव्ह इट इज अ नेम ऑफ सायंटिस्ट. मेंडेलिव्ह हे एका रशियन सायंटिस्टचं नाव आहे आणि त्यांनी जे काही क्लासिफिकेशन केलेलं आहे टेबलचं, पिरियॉडिक टेबलचं, आणि त्याचं पिरियॉडिक टेबलमध्ये महत्त्वाचं कॉन्ट्रिब्युशन आहे आणि ते आपण स्टडी करणारे अंडर द हेडिंग मेंडेलिव्ह पिरियॉडिक टेबल. मेंडेलिव्हने काय केले? एलिमेंट घेतले, त्यांची प्रॉपर्टी स्टडी केल्या, फिजिकल प्रॉपर्टी स्टडी केल्या, केमिकल प्रॉपर्टी स्टडी केल्या आणि त्यांचा ॲटॉमिक माससुद्धा त्यांनी काय केलेलं आहे? स्टडी केलेला आहे. मेंडेलिव्ह एलिमेंट घेतला, त्यांचं ॲटॉमिक मासेस स्टडी केलं, फिजिकल प्रॉपर्टी, केमिकल प्रॉपर्टी स्टडीज केलं आणि त्यांनी त्याला अरेंज केलं इन इन्क्रीजिंग ऑर्डर ऑफ देअर ॲटॉमिक मासेस.
सर्व एलिमेंटचं ॲटॉमिक मास स्टडी करून त्यांना इंक्रीजिंग ऑर्डरमध्ये त्यांनी काय केलेलं आहे, अरेंज केलेलं आहे. आणि त्यानंतर त्यांनी काय केलं, एक टेबल केलेलं आहे आणि त्यालाच आपण म्हणतो मेंडेलिव्ह पिरियॉडिक टेबल. त्या टेबलमध्ये काय केलेलं त्यांनी, व्हर्टिकल जे काही कॉलम तयार केलेला आहे त्याला आपण म्हणतो ग्रुप्स. मेंडेलिव्हने जो टेबल केलेला आहे त्या टेबलमध्ये हे जे व्हर्टिकल कॉलम्स दिसत आहेत त्याला आपण काय म्हणणार आहे, ग्रुप्स. आणि हे हॉरिझॉन्टल रो जे आहेत त्याला आपण काय म्हणणार आहे, पिरियड्स. मेंडेलिव्हने एक टेबल केलेलं आहे, त्या टेबलमध्ये जे काही व्हर्टिकल कॉलम आहेत त्याला आपण म्हणायचं ग्रुप आणि जे काही हॉरिझॉन्टल रोज आहेत त्याला आपण म्हणायचं पिरियड. मेंडेलिव्हने जो टेबल केला आहे त्याच्यामध्ये जे काही व्हर्टिकल कॉलम असतील त्याला आपण म्हणायचं ग्रुप्स आणि जे काही हॉरिझॉन्टल रो आहेत त्याला काय म्हटलं त्यांनी, पिरियड्स. आणि असे त्यांनी एकूण 8 ग्रुप्स केले. असे किती लाईन मारलेले बघा, असे व्हर्टिकली 1 2 3 4 5 6 7 8 असे किती ग्रुप केले त्यांनी, 8. आणि हॉरिझॉन्टल रो जे आहे ते त्यांनी पिरियड जे आहे ते त्यांनी 12 केलेले आहेत, पण इथं आपल्या बोर्डवर नाही पुरणार त्यामुळे मी थोडेच काढलेले आहेत. एकूण पिरियड 12 आहेत आणि ग्रुप किती आहेत, 8 आहेत. ठीक आहे. आणि त्यांनी एलिमेंट ह्याच्यामध्ये काय केला, अरेंज केला. त्यांनी अरेंज करताना त्यांनी कसं अरेंज केलेलं आहे, इन इंक्रीजिंग ऑर्डर अँड विथ देअर फिजिकल अँड केमिकल प्रॉपर्टी. एलिमेंटला अरेंज करताना ॲटॉमिक नंबरनुसार अरेंज केला आणि त्यानुसार त्यांनी त्यांच्या फिजिकल प्रॉपर्टी, केमिकल प्रॉपर्टी कुठल्या एलिमेंटच्या कुठं मॅच होत आहेत त्यानुसार त्यांनी काय केलेले आहेत, एलिमेंट अरेंज केलेले आहेत. आणि ह्या टेबलनुसार त्यांनी एक लॉसुद्धा एक्सप्लेन केलेला आहे आणि तो लॉ आपल्याला बघायचा आहे. द प्रॉपर्टीज ऑफ एलिमेंट आर पिरियॉडिक फंक्शन ऑफ देअर ॲटॉमिक मासेस. लॉ काय सांगतो बघा, प्रॉपर्टीज ऑफ एलिमेंट म्हणजे इथं जे काही एलिमेंट आहेत त्यांच्या ज्या प्रॉपर्टी आहेत, फॉर एक्झाम्पल हायड्रोजन, लिथियम, सोडियम ह्या ज्या एलिमेंटच्या प्रॉपर्टीज आहेत, आर पिरियॉडिक फंक्शन. पिरियॉडिक म्हणजे एका फिक्स इंटरवलला ते रिपीट होणार आहेत. बघा, हायड्रोजन नंतर काय येणार आहे, लिथियम. त्यानंतर काही एलिमेंट गेल्यानंतर परत फिक्स कोण येणार आहे, सोडियम. म्हणजे हायड्रोजन, लिथियम, सोडियम, पोटॅशियम ह्यांच्या ज्या प्रॉपर्टीज आहेत त्या प्रॉपर्टीज एका फिक्स इंटरवल नंतर येणार आहेत आणि त्या सिमिलर आहेत. आणि त्यानुसार त्यांनी लॉ सांगितलेला आहे, प्रॉपर्टीज ऑफ एलिमेंट आर पिरियॉडिक फंक्शन ऑफ देअर ॲटॉमिक मासेस. म्हणजे शॉर्टमध्ये जर एक ॲटॉमिक नंबर जो आहे एका पिरियड नंतर जर रिपीट झाला तर त्या एलिमेंटच्या प्रॉपर्टी त्या दुसऱ्या एलिमेंटची काय होणार आहेत, मॅच होणार आहेत. हायड्रोजनच्या प्रॉपर्टी कुणाशी मॅच होणार आहेत, लिथियम. काही ॲटॉमिक मास गेल्यानंतर परत दुसरा एलिमेंट येईल आणि त्याच्या प्रॉपर्टी कुणाशी मॅच होतील, हायड्रोजन, लिथियम नंतर. त्यानंतर सोडियम नंतर काही एलिमेंट परत रिपीट होते जातील, परत जो काय ॲटॉमिक मास येईल त्याच्या प्रॉपर्टी म्हणजे पोटॅशियमच्या कुणाशी मॅच होणार आहेत, सोडियमशी. आणि हा त्यांनी काय सांगितलेला आहे, लॉ सांगितलेला आहे. द प्रॉपर्टीज ऑफ एलिमेंट आर पिरियॉडिक फंक्शन ऑफ देअर ॲटॉमिक मासेस. आणि असं करून हा पिरियॉडिक टेबल त्यांनी एक्सप्लेन केला. आणि हा पिरियॉडिक टेबल एक्सप्लेन करताना त्याला प्रचंड यश आलेलं आहे आणि त्यामध्ये काही बेनिफिट्ससुद्धा भेटलेले आहेत आणि काही ड्रॉबॅकसुद्धा आहेत. मग ते आपल्याला बघायचे आहेत अंडर द हेडिंग ऑफ मेरिट्स अँड डिमेरिट्स. मग आता पहिला बघूया आपण मेरिट्स ऑफ मेंडेलिव्ह पिरियॉडिक टेबल. नेक्स्ट कन्सेप्ट बघूया, मेरिट्स ऑफ मेंडेलिव्ह पिरियॉडिक टेबल. मेंडेलिव्हने जे टेबल तयार केले त्याचे काही बेनिफिट्स आहेत, काही मेरिट्स आहेत ते आपण बघूया. आता हा जो टेबल केला होता त्यांनी, हा टेबल करताना त्यांनी काय केलेलं आहे, ॲटॉमिक मासेस जे आहेत ते एलिमेंटचे त्यांनी ॲटॉमिक मासेस रिवाईज केले होते. म्हणजे आधीचे जे सायंटिस्टनी स्टडी केली होती, आधीच्या सायंटिस्टनी जे काय ॲटॉमिक मासेस सांगितले होते ते मासेसवर त्यांनी विश्वास ठेवलेला नाही, ट्रस्ट ठेवलेला नाही आहे. त्यांनी काय केला, काही एलिमेंटचे ॲटॉमिक मासेस परत रिवाईज केलं, म्हणजे परत त्यांनी काय केलं, चेक केलं. आणि त्यावेळेस त्याला असं लक्षात आलं, जो काही बेरिलियम आहे त्याचा जो काही मास आहे तो आधीच्या सायंटिस्टनी त्याचा जो मास सांगितला होता बेरिलियमचा तो किती होता, 14.09. आधीच्या सायंटिस्टने बेरिलियमचा मास किती सांगितलं होतं, 14.09. पण नंतर ज्यावेळेस मेंडेलिव्हने स्टडी केली त्यावेळेस त्याच्या असं लक्षात आलं, जे बेरिलियमचा जो मास आहे तो मास 14.09 नसून तो आहे 9.4. आणि तसं त्यांनी काय केलेलं आहे, करेक्शन केलेलं आहे. मेंडेलिव्हने काही एलिमेंटचे ॲटॉमिक मासेस रिवाईज केले. त्यावेळेस त्याला असं लक्षात आलं, जे काय अर्लियर मास आहे बेरिलियमचं 14.09 होतं ते नसून त्यांनी ते करेक्ट केलं आणि चेंज केलं कशामध्ये, 9.4ने. आणि मास नंबर ॲटॉमिक मास हा चेंज झाल्यामुळं मेंडेलिव्हने काय केलं, बेरिलियमला बिफोर बोरॉन प्लेस केलं. बेरिलियमचा आधीचा मास 14.9 होतं आणि त्यामुळं तो बोरॉनच्या नंतर प्लेस केला गेला होता.
पण त्यांनी मास करेक्ट केलं, 9.4 केलं आणि बेरिलियमला बोरॉनच्या आधी काय केलेलं आहे, प्लेस केलेलं आहे. हे आहे त्याचं फर्स्ट मेरिट. तो फर्स्ट मेरिट काय सांगायचं, मेंडेलिव्ह रिवाइज ॲटॉमिक मासेस ऑफ सम एलिमेंट अँड ही फॉर एक्झाम्पल अर्लियर मास ऑफ बेरिलियम इज 14.09. He corrected that mass and changed into the 9.4. So he placed the beryllium before boron. हा असेल त्याचा फर्स्ट मेरिट. त्यानंतर सेकंड काय असणार आहे बघा मेरिट. ज्यावेळेस मेंडेलिव्ह हा टेबल करत होता त्यावेळेस त्यांनी काय केलेलं आहे, सम प्लेसेस वॅकंट ठेवलेले आहेत. तुमच्याकडे पिरियडिक टेबल आहे त्यामुळे ती बघा त्यांनी काय केले होते, पिरियडिक टेबलमध्ये काही बॉक्सेस काय केलेले आहेत, रिकामे ठेवले होते आणि त्याचं असं म्हणणं होतं फ्युचरमध्ये काही एलिमेंट डिस्कवर होतील आणि ते एलिमेंट काय होतील, इथं प्लेस होतील. मेंडेलिव्हनी टेबल करताना काही जे काही प्लेस होते, काही जे बॉक्स होते ते वॅकंट ठेवले, रिकामे ठेवले आणि त्यांनी प्रेडिक्ट केले म्हणजे अशी भविष्यवाणी सांगितली की नंतर फ्युचरमध्ये काही एलिमेंट डिस्कवर होतील आणि ते डिस्कवर झालेले एलिमेंट काय होणार आहेत, इथं प्लेस होणार आहेत. आणि त्यातल्याचमध्ये त्यांनी जे प्रेडिक्ट केलं होतं त्यामध्ये त्यांनी 3 एलिमेंट प्रेडिक्ट केले होते आणि त्या 3 एलिमेंटचं नावसुद्धा त्यांनी दिलं होतं त्यांच्या नेबरिंगच्या एलिमेंटनुसार. बोरॉन, ॲल्युमिनियम, सिलिकॉन. इथं बघा वॅकंट प्लेस ॲल्युमिनियमच्या खाली आहेत, म्हणजे बोरॉन ॲल्युमिनियमच्या खाली आहेत आणि त्याच्या नेबरिंगवरनं त्यांनी काय केलेले आहेत, 3 जे काही एलिमेंट होते त्याचे त्यांनी प्रेडिक्शन केलेत आणि त्यांचं नावंसुद्धा त्यांनी सांगितले होते आणि ते 3 नावं त्यांनी सांगितले, इक्का बोरॉन, इक्का सिलिकॉन, इक्का ॲल्युमिनियम. त्याचं काय म्हणणं होतं, हे जे टेबल केलेलं आहे ह्या टेबलमध्ये काही बॉक्स वॅकंट आहेत, फ्युचरमध्ये काही एलिमेंट येतील आणि त्या एलिमेंट जे आहेत त्याचं त्यांनी नाव सांगितले आहे, ज्याचं नाव आहे इक्का बोरॉन, इक्का सिलिकॉन, इक्का ॲल्युमिनियम. आणि फक्त त्यांनी नाव न सांगता त्यांचा ॲटॉमिक माससुद्धा त्यांनी प्रेडिक्ट केलं. त्यांनी त्याचं ॲटॉमिक माससुद्धा प्रेडिक्ट केलं. त्याच्यामध्ये जो काही एलिमेंट येईल ज्याचं त्यांनी नाव भाकीत केलेलं आहे इक्का बोरॉन, त्याचा ॲटॉमिक मास असेल म्हणून सांगितलं त्यांनी 44. फ्युचरमध्ये एक एलिमेंट येईल जो इक्का बोरॉन नावासारखा असेल, त्याच्या एलिमेंटच्या प्रॉपर्टी मॅच होतील आणि त्याचा ॲटॉमिक मास किती आहे म्हणून सांगितलं त्यांनी 44. त्यानंतर जो काही इक्का सिलिकॉन एलिमेंट असेल डिस्कवर होणारा त्याचा मास नंबर ॲटॉमिक मास असणार आहे 68. त्यानंतर जो फ्युचरमध्ये इक्का ॲल्युमिनियम डिस्कवर होईल त्याचा मास नंबर किती असणार आहे 72. मग मेंडेलिव्हनी काय केलेलं आहे, पिरियडिक टेबल करताना काही प्लेसेस वॅकंट ठेवले आहेत आणि वॅकंट होताना त्यातले 3 एलिमेंट त्यांनी काय केलेले आहेत, प्रेडिक्ट केलेले आहेत. 3 अननोन एलिमेंट प्रेडिक्ट केलं, त्यांची नावं सांगितले त्यांनी, इक्का बोरॉन, इक्का सिलिकॉन, इक्का ॲल्युमिनियम. फक्त नावच प्रेडिक्ट केलं का, तर त्यांनी ॲटॉमिक माससुद्धा त्याचं प्रेडिक्ट केलेलं आहे आणि ते ॲटॉमिक मास होतं 44, 68, 72. आणि त्याच्यासोबत त्यांनी काही त्याच्या फिजिकल प्रॉपर्टी आणि केमिकल प्रॉपर्टीसुद्धा काय केल्या, प्रेडिक्ट केल्या. आणि तसंच झालं, टेबल लॉन्च झाला आणि फ्युचरमध्ये एलिमेंट डिस्कवर झाले आणि ते एलिमेंट जे डिस्कवर झाले त्याच्या प्रॉपर्टी ह्या 3 एलिमेंटच्या प्रॉपर्टीसोबत काय होत होत्या, मॅच होत होत्या. आणि ते 3 एलिमेंट आहेत जो त्यांनी इक्का बोरॉन नाव दिलं होता, ज्याचा मास नंबर होता 44. त्या एलिमेंटला नंतर फ्युचरमध्ये नाव देण्यात आलं स्कँडियम. त्या एलिमेंटला नाव काय देण्यात आलं, स्कँडियम, आणि तो आला कॅल्शियमच्या नंतर. त्यानंतर जो इक्का सिलिकॉन त्यांनी सांगितलेलं होतं त्याचा मास नंबर होता 68. फ्युचरमध्ये एक एलिमेंट इंट्रोड्यूस झाला, डिस्कवर झाला, त्याला नाव काय देण्यात आलं, गॅलियम, आणि त्याचा मास नंबर इक्का सिलिकॉनच्या मास नंबरशी मॅच झालं, म्हणजे ते काय आलं 68. सो सेकंड एलिमेंट जो इक्का सिलिकॉन होता तो कुठला असणार आहे, गॅलियम. आणि थर्ड एलिमेंट ज्याच्या प्रॉपर्टी इक्का ॲल्युमिनियमशी मॅच झालेला आहेत दॅट इज द जर्मेनियम. ही त्याची मोठी अचिव्हमेंट होती. तो आपण सेकंड मेरिट काय सांगायचं, ही केप्ट सम वॅकंट प्लेसेस इन टू द पिरियडिक टेबल. ही प्रेडिक्ट सम अननोन एलिमेंट नेमली इक्का बोरॉन, इक्का सिलिकॉन, इक्का ॲल्युमिनियम. ही ऑल्सो प्रेडिक्ट इट्स ॲटॉमिक मासेस अँड देअर प्रॉपर्टी दॅट इज 44, 68, 72 respectively. And after the launching of the table, newly introduced element that is scandium, gallium, germanium are show similar property to that of the element predicted by the Mendeleev. मग हे आपल्याला पेपरला विचारू शकतात कोरिलेशनमध्ये. काय विचारू शकतात कोरिलेशनमध्ये, एकतर इक्का बोरॉन कुणाशी मॅच होणार आहे, स्कँडियम, इक्का सिलिकॉन, गॅलियम, इक्का ॲल्युमिनियम, जर्मेनियम, किंवा माससुद्धा विचारतील तुम्हाला. इक्का बोरॉनचा मास किती आहे 44, इक्का सिलिकॉन 68, इक्का ॲल्युमिनियम 72.
त्यामुळे आपल्याला नाव मास नंबरसुद्धा काय करायचं लक्षात ठेवायचं आहे. हा होता त्याचा सेकंड मेरिट. त्यानंतर थर्ड त्याची अचिव्हमेंट आहे, थर्ड मेरिट आहे, ज्यावेळेस हा टेबल लॉन्च झाला, पूर्ण टेबल क्रिएट झाला, त्यावेळेस एक नवीन इन्व्हेन्शन झालं, नवीन डिस्कवरी झाली, दॅट इज अबाउट द नोबल गॅसेस. त्याला आपण इनर्ट गॅसेस असुद्धा म्हणतो. मग त्यामध्ये इनर्ट गॅसेसमध्ये आहेत हेलियम, ऑर्गॉन, झेनॉन, निऑन, हे माहीत असतील तुम्हाला. हा टेबल इंट्रोड्यूस झाला आणि ते गॅसेस काय झाले इंट्रोड्यूस झाले. मग त्यावेळेस मेंडेलिव्हसमोर चॅलेंज आलं की त्या एलिमेंटला ह्या टेबलमध्ये कुठं जागा द्यायची. त्यावेळेस मेंडेलिव्हने विदाऊट डिस्टर्बिंग द टेबल, ह्या टेबलला जराही डिस्टर्ब न करता ह्या टेबलच्या एंडला एक नवीन ग्रुप केला आणि त्याला त्यांनी नाव दिलं झिरो ग्रुप एलिमेंट. ज्यावेळेस नोबल गॅसेस इंट्रोड्यूस झाले त्यावेळेस मेंडेलिव्हने पिरियॉडिक टेबलला जराही डिस्टर्ब न करता ॲट द एंडला एक ग्रुप क्रिएट केला, त्याला नाव दिलं झिरो ग्रुप आणि त्यामध्ये सर्व नोबल गॅसेस, सर्व इनर्ट गॅसेस प्लेस केले. हा झाला त्याचा थर्ड मेरिट. पेपरला 100% आपल्याला क्वेश्चन असणार आहे, व्हॉट आर द मेरिट्स ऑफ मेंडेलिव्ह पिरियॉडिक टेबल. त्यावेळेस आपल्याला हे 3 मेरिट्स लिहावे लागतील. फर्स्ट काय सांगायचं मेरिट, ही रिवाइज ॲटॉमिक मासेस ऑफ द सम एलिमेंट. एक्झाम्पलमध्ये ही द्यायचं त्याच्यामध्ये, अर्लियर मास ऑफ बेरिलियम इज 14.09 बट ही करेक्टेड दॅट मास टू 9.4 अँड ही प्लेस बेरिलियम बिफोर बोरॉन. सेकंड मेरिट काय सांगायचं, ही केप्ट सम वॅकंट प्लेसेस अँड प्रेडिक्ट सम एलिमेंट लाईक इक्का बोरॉन, इक्का सिलिकॉन, इक्का ॲल्युमिनियम. ही प्रेडिक्ट हिट्स ॲटॉमिक मासेस ऑल्सो 44, 68, 72. And later on some element are introduced which showing similar property to that of the Ika boron, Ika silicon, Ika aluminum, and these elements are scandium, gallium, germanium respectively. And third point, after the table launching noble gases are invented. So Mendeleev placed the noble gases into the table that is in zero group element without disturbing the table. आता आपण बघूया डिमेरिट्स ऑफ मेंडेलिव्ह पिरियॉडिक टेबल. मेंडेलिव्हने जो टेबल केला त्यामध्ये चांगले प्लस पॉईंट बी होते आणि त्यानंतर काही मायनस पॉईंट आहेत, काही नेगेटिव्ह पॉईंटसुद्धा आहेत, ज्याचं त्याला एक्सप्लेनेशन देता आलं नाही आहे, ते आपण बघूया. डिमेरिट्स ऑफ मेंडेलिव्ह पिरियॉडिक टेबल. फर्स्ट डिमेरिट काय बघा, मेंडेलिव्हने हा जो टेबल अरेंज केलेला आहे तो कुठल्या बेसिसवर केलेला आहे, इंक्रीजिंग ॲटॉमिक मासेस. इंक्रीजिंग ॲटॉमिक्सनुसार त्यांनी टेबल अरेंज केलेला आहे. पण ह्या टेबलमध्ये 2 एलिमेंट असे आहेत की ज्यांचं ॲटॉमिक मास नंबर जो आहे, होल ॲटॉमिक मास हा सेम आहे आणि त्यामध्ये आहेत एक्झाम्पल कोबॉल्ट अँड निकेल. कोबॉल्ट आणि निकेल जे आहेत एलिमेंट, कोबॉल्ट अँड निकेल, ह्यांचा जो ॲटॉमिक मास होता, होल नंबर, तो सेम होता आणि ॲटॉमिक मास नंबर सेम असल्यामुळं त्याला कन्फ्युजन होतं. कशाबद्दल कन्फ्युजन होतं की कुणाला सिक्वेन्समध्ये पहिला ठेवायचं, कारण की दोघांचा मास नंबर तर सेम आहे, कोबॉल्टचा सुद्धा सेम आहे, निकेलचं सुद्धा सेम आहे. मग पहिला कोबॉल्टला पोझिशन द्यायची का निकेलला पोझिशन द्यायची, त्यांच्या सिक्वेन्सनुसार त्यांच्यामध्ये काय होणार आहे, त्याच्यामध्ये काय होतं, कन्फ्युजन होतं आणि हा आहे त्याचा फर्स्ट डिमेरिट. फर्स्ट डिमेरिट काय सांगायचं, हा जो त्याने टेबल अरेंज केला आहे तो इंक्रीजिंग मासनुसार केला, पण ह्यामध्ये 2 एलिमेंट असे आहेत ज्यांचा होल मास कसा आहे, सेम आहे आणि ते एलिमेंट कुठले आहेत, कोबॉल्ट अँड निकेल, आणि त्यामुळं त्याला ॲम्बिग्युइटी आली, कन्फ्युजन आलं रिगार्डिंग देअर सिक्वेन्स. त्यामुळे फर्स्ट डिमेरिट काय सांगायचं, द होल मास, ॲटॉमिक मास ऑफ कोबॉल्ट अँड निकेल इज सेम. So there was an ambiguity regarding the sequence of cobalt and nickel into this table. हा आहे त्याचा फर्स्ट डिमेरिट. त्यानंतर सेकंड पॉईंट, सेकंड डिमेरिट बघा, ज्यावेळेस हा टेबल लॉन्च झाला, टेबल एक्सप्लेन केला त्याने, त्यावेळेस त्यानंतर एक नवीन कन्सेप्ट इंट्रोड्यूस झाला, दॅट इज द आयसोटोप. टेबल लॉन्च झाल्यानंतर एक नवीन कन्सेप्ट आला ज्याला आपण काय म्हणतो, आयसोटोप्स. नाउ व्हॉट यू मीन बाय आयसोटोप, आयसो मीन्स सेम अँड टोप मीन्स प्लेस. आयसो मीन्स सेम अँड टोप मीन्स प्लेस. आता आयसोटोप म्हणजे काय, असे एलिमेंट असणार आहे ज्याचा ॲटॉमिक नंबर सेम आहे पण मास नंबर कसा असणार आहे, वेगळा. मग त्यामध्ये एक्झाम्पल घेणार आहे आपण कार्बन. एक्झाम्पल कुठला आहे, कार्बन. कार्बन जो आहे त्याचा ॲटॉमिक जो मास नंबर आहे, कार्बनचा जो ॲटॉमिक मास नंबर आहे तो आहे 12. कार्बनचा ॲटॉमिक मास नंबर किती आहे, 12. मग हे जे आयसोटोप इंट्रोड्यूस झाले त्यावेळेस असं लक्षात आलं, कार्बन जो आहे तो निसर्गामध्ये आढळताना C12 नाही आढळत, तर तो C13, C14च्या फॉर्ममध्ये सुद्धा आढळतो. म्हणजे कार्बनच 3 रूपात आढळतो, C12, C13, C14. ह्याला म्हणायचं आयसोटोप, ज्याच्या प्रॉपर्टीज सेम आहे पण ॲटॉमिक मास नंबर कसा आहे त्यांचा डिफरंट आहे. मग आता हा टेबल तर कशानुसार केलेला आहे, ॲटॉमिक मास नंबरनुसार, बरोबर आहे ना. मग त्यामध्ये कार्बन आहे इथं,
12च्या जागी. आता 13ला परत एक टेबल द्यायचं का, 14ला परत एक टेबल द्यायचं का, आणि तिन्हीमध्ये काय असणार आहे, कार्बनच असणार आहे. हे त्याला काय बोलता, हा त्याला क्वेश्चन आला होता आणि हे त्याच्यासाठी चॅलेंज होतं. कुठलं चॅलेंज होतं की आयसोटोप जे इंट्रोड्यूस झालेले आहेत त्यांना टेबलमध्ये कशी पोझिशन द्यायची, कुठं पोझिशन द्यायची, हा त्याच्याकडे काय होणार होता, क्वेश्चन होता. त्यामुळे सेकंड काय सांगायचं, अ चॅलेंज वॉज पोस्ड फॉर प्लेसिंग आयसोटोप इन टू द टेबल. आयसोटोपला टेबलमध्ये कुठं पोझिशन द्यायची हे चॅलेंज त्याच्यासमोर होतं. हा आहे त्याचा सेकंड डिमेरिट. त्यानंतर थर्ड डिमेरिट बघा, ज्यावेळेस त्यांनी हा टेबल केला होता, हे टेबल कसं केलं त्यांनी, इन इन्क्रीजिंग ॲटॉमिक मासेस. पण नंतर त्याच्या लक्षात आलं जसजसं टेबल पुढं एक्सपांड होतोय, जसजसं पुढं टेबल एक्सपांड होतोय तसं ॲटॉमिक मास हा वाढत जातोय. आणि हे जे ॲटॉमिक मास जे वाढत जाते त्यांच्यामध्ये कुठंही युनिफॉर्मिटी नव्हती. म्हणजे असं नाही की प्रत्येक ठिकाणी 2नीच ॲटॉमिक मास वाढणार आहे, इथं 2 परत इथं 4, 6, 8, 10 असं काहीही नव्हतं. म्हणजे जो काही इन्क्रीजिंग ऑर्डर होता कशाचा, ॲटॉमिक मासचा, त्याच्यामध्ये कुठंही युनिफॉर्मिटी नव्हती. आणि त्यामुळं जसजसं टेबल एक्सपांड झाला तेव्हा ज्यावेळेस हेवी एलिमेंट आली, म्हणजे ज्याचं मास नंबर जास्त असणार आहे, अबव 100 असणार आहे, त्यावेळेस त्यांच्यामध्ये जो डिफरन्स होता 2 एलिमेंटमध्ये, तो डिफरन्स जास्त होता. आणि त्यावेळेस त्याला कन्फ्युजन आलं, त्याला प्रेडिक्ट करता आलं नाही की ह्या 2 हेवी एलिमेंटमध्ये किती एलिमेंट न्यूली डिस्कवर होतील. मेरिटमध्ये त्यांनी सांगितले होते की 3 एलिमेंट डिस्कवर झाले, त्याला त्यांनी प्लेसही केले. पण जसजसं मास नंबर वाढतोय तसतसं 2 हेवी एलिमेंटमध्ये किती अजून न्यू एलिमेंट इंट्रोड्यूस होणार आहेत, डिस्कवर होणार आहेत, त्याचं त्याला एक्सप्लेनेशन देता आलेलं नाही आहे. आणि हा होता त्याचा थर्ड ड्रॉबॅक. त्यामुळे थर्ड ड्रॉबॅक किंवा थर्ड डिमेरिट काय सांगायचं, इट इज डिफिकल्ट टू प्रेडिक्ट हाऊ मेनी न्यूली डिस्कवर्ड एलिमेंट आर प्लेस्ड बिटवीन 2 हेवी एलिमेंट. हा होता त्याचा थर्ड डिमेरिट. आणि त्यानंतर फोर्थ लास्ट डिमेरिट बघायचं आपल्याला, अबाउट द पोझिशन ऑफ हायड्रोजन. हायड्रोजनला करेक्ट पोझिशन कुठं द्यायची ह्याचं कन्फ्युजन त्याला होतं. का बरं, कारण की हा जो हायड्रोजन आहे त्याच्या प्रॉपर्टी मॅच होत होत्या सोडियम पोटॅशियमसोबत, फर्स्ट ग्रुपशी मॅच होत होत्या, त्याला आपण अल्कली मेटल म्हणतो किंवा अल्कली ग्रुप म्हणतो. हा जो फर्स्ट ग्रुप आहे त्याला आपण अल्कली ग्रुप म्हणतो. हायड्रोजनच्या प्रॉपर्टी ह्या सोडियम, लिथियम, पोटॅशियमशी मॅच होतात, त्यामुळं त्याला ह्यांच्यासोबत ठेवायचं का. हाच हायड्रोजन अजून मॅच करतो प्रॉपर्टी क्लोरीन फ्लोरीनसोबत. हायड्रोजन जो एलिमेंट आहे तो 2 जणांशी प्रॉपर्टी मॅच करतो. एक फर्स्ट ग्रुपमधले एलिमेंट त्याला आपण अल्कली ग्रुप म्हणतो, आणि सेकंड हॅलोजन क्लोरीन फ्लोरीन तो. आणि त्यामुळं हायड्रोजनला करेक्ट पोझिशन कुठं द्यायचं, अल्कली ग्रुपसोबत द्यायचं का हॅलोजनसोबत द्यायचं, त्याचं एक्सप्लेनेशन त्याला देता आलेलं नाही. हा होता त्याचा फोर्थ डिमेरिट.